श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम. कैकेयी, कैकेयी, ताई, मूर्ख कुठल्या. ताई, मला ह्यांचा उत्कर्ष हवाय आणि ह्या दासी बनण्यातच धन्यता मानत आहेत. म्हणे ताई. कुठे असतेस कैकेयी? आम्हाला बोलवलं असतं आम्ही लगेच आलो असतो. अगं ते सगळं राहू दे. मला हे सांग, दूत काय म्हणाले? काय संदेश आला आहे? हो हो, बघा संदेश. सांग कैकेयी, काय लिहिलंय त्यांनी? माझे राम लक्ष्मण कसे आहेत? विवाह संपन्न झाला की नाही? तू हसत आहेस कैकेयी? किती अधीर झाले आहात तुम्ही. सांग ना. हो हो, सांगते. विवाहाचा मुहूर्त अजून निघाला नाहीये. अजून तर वरयात्रा मिथिलेस पोहोचली आहे. सर्व प्रजा विश्राम करत आहे आणि महाराज पुढे लिहितात, राम आणि लक्ष्मणाला जेव्हा उराशी धरले तेव्हा मनाला अपूर्व शांती लाभली. ताई, आम्हाला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की आपल्या रामाचा विवाह संपन्न होत आहे. आमच्या डोळ्यासमोर अजूनही तोच लहान राम आहे जो अल्लडपणे चालतो आणि आम्हास माता म्हणतो. आमचा प्रिय पुत्र राम. काय म्हणालात तुम्ही? महाराणी, जेव्हा जेव्हा माझ्या भरतचा विवाह होईल ना, तेव्हा देखील तुमचा विश्वास बसणार नाही. मंथरा, तू सुद्धा ना. महाराणी कौसल्या, हसून घ्या. जेवढं हसायचंय तेवढं हसून घ्या, परंतु लक्षात ठेवा, ज्या दिवशी मला संधी मिळेल तेव्हा मी तुम्हाला रक्ताच्या अश्रूंनी रडवेन. रक्ताच्या. आणि तेव्हा तुम्ही रडाल आणि मी हसेन. मी. हे मंथरेचं वचन आहे. मंथरेचं वचन. पिताश्री, तुम्ही तर भोजन ग्रहणच केले नाही. राम, तुम्हा चौघा भावंडांना एकत्र पाहून मन भरलं माझं. माझा आत्मा तृप्त झाला पुत्र. तुम्हा चौघांचं एकमेकांबद्दलचं प्रेमच माझ्यासाठी प्राणवायू आहे, शक्ती आहे, जीवन जगण्याचा मंत्र आहे. तुम्हा चौघांचं एकत्र राहणं, हसणं, खेळणं, हे चित्र एवढं मनोहारी आहे पुत्र, की मी ईश्वराला प्रार्थना करतो की हे चित्र असंच राहू दे, याचे रंग असेच सुंदर राहू देत.
त्यांनी भोजन केले असेल का? सीते, थांबलीस कशाला? मी सांगते तुला माते. भोजन कर सीते, वर यात्रेचे भोजन झाले आहे. पण रघुनंदन रामांचं भोजन? त्यांनी देखील भोजन ग्रहण केले आहे. पिताश्री, राम, आयुष्यमान भव पुत्र. मी तुझा पराक्रम ऐकला राम. मला अत्यधिक गर्व आहे की तू माझा पुत्र आहेस. गुरुदेव वशिष्ठ योग्य बोलले होते की ब्रह्मऋषी विश्वामित्र यांच्याकडे तुला सोपवणं यातच तुझं भलं आणि समस्त विश्वाचं कल्याण आहे. आपल्या कर्तृत्वाने गुरुदेवांची वाणी सत्य केलीस पुत्र. तारकाचा वध करून आणि महर्षी विश्वामित्रांचा यज्ञ यशस्वी करून तू विश्वाचं कल्याण केलं आहेस पुत्र. हा सगळा तुमच्या आशीर्वादाचा प्रताप आहे पिताश्री. स्वतः करता असूनही तू संपूर्ण श्रेय मला देत आहेस पुत्र. माता पित्यांचा आशीर्वाद जेव्हा सोबत असतो तेव्हा संतानाकरिता कोणतेही कार्य अशक्य नसते. राम, आपल्या पित्याच्या वचनाचं पालन करत तू धर्म, शौर्य आणि पराक्रमाचा एक नवा अध्याय लिहिला आहेस पुत्र. बरं, एक गोष्ट सांग. जानकीचा स्वयंवर जिंकण्यामागे कोणाची प्रेरणा होती? पिताश्री, आम्ही तर गुरुश्रेष्ठांच्या आज्ञेचे पालन केले होते. राम, माझा राम. जेव्हा काही गोष्टींमध्ये पुत्र पित्यापासून सत्य लपवतो ना, तेव्हा पित्याने समजून घेतलं पाहिजे की आता त्याचा पुत्र कुणाकडे तरी आकर्षित झाला आहे. त्याचं मन आता त्याच्या ताब्यात राहिलं नाही. पिताश्री, आम्ही तर केवळ राम, ही तारुण्य सुलभ गोष्ट आहे पुत्र. तू स्वतःला अपराधी का समजत आहेस? परंतु एक गोष्ट सांगेन पुत्र, मी तुला अजय समजायचो, अजिंक्य मानायचो. परंतु जानकीने तुलाही जिंकलं. याचा अर्थ आहे की जानकी नीतिवान आहे, धर्माचं पालन करणारी आहे. आम्ही प्रसन्न आहोत राम, अतिशय प्रसन्न आहोत. आयुष्यात आनंदाचे असे क्षण मिळाल्यावर आमचा हा विश्वास आणखी दृढ झाला आहे की ईश्वर आमच्यावर प्रसन्न आहे. आमच्यावर प्रभूंची असीमित कृपा आहे.
आज्ञा महाराज. अयोध्या नरेश महाराज दशरथांकडे जाऊन त्यांना विनंती करा की त्यांनी त्यांचे गुरुकुटुंब आणि ब्रह्मऋषी विश्वामित्र आणि कुलपुरोहित यांच्याबरोबर विवाह संदर्भात चर्चा करण्यासाठी राजभवनात यावे. सुदामन, तुम्ही स्वतः त्यांना सन्मानपूर्वक राजभवनात घेऊन या. जशी आज्ञा महाराज. महाराजांनी विवाहाची चर्चा करण्यासाठी अयोध्या नरेशांना बोलवलं आहे. आणि काय? आणि भरत आणि शत्रुघ्न सुद्धा येणार आहेत. आम्ही खरं सांगतोय भ्राता. जर आम्हास आधी ठाऊक असते की ब्रह्मऋषी विश्वामित्र यांच्या यज्ञाचे रक्षण केल्यावर विवाह जुळत असतो, तर त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी आम्हीच गेलो असतो. प्रिय शत्रुघ्न, केवळ यज्ञाचे रक्षण केल्याने विवाह जुळून येत नसतो. भ्राता रामांनी त्याआधी तारकाचा वध केला. त्यानंतर मारीचला कित्येक योजन दूर फेकून दिले आणि त्यानंतर सुबाहूचा वध केला. हो की नाही लक्ष्मण? आणि ते महान शिवधनुष्य जे कोणी उचलू शकले नाही ते त्यांनी भंग केले आणि भगवंत परशुरामांच्या रागावर नियंत्रण मिळवले. याचा अर्थ विवाह करण्यासाठी एवढी कठीण कार्य करावी लागतात? मग आमचा विवाह कधीही होऊ शकणार नाही. शत्रुघ्न, बोला भ्राता. भ्राता राम, तुम्ही शत्रुघ्नाला सांगितले नाही की जानकीच्या 3 बहिणी देखील आहेत? परंतु शिवधनुष्य मोडले ना भ्राता. शत्रुघ्न, तू खूप गोड आहेस, म्हणूनच सगळ्यांचा लाडका आहेस. भ्राता, एक गोष्ट विचारू का? विचार. तुमच्यावर कोणीही विजय मिळवू शकत नाही, आम्ही देखील नाही. तुम्ही आम्हास कायम विजय मिळवून दिला. मग देवी जानकींनी तुमच्यावर कसा विजय मिळवला? भ्राता, यालाच आपण प्रेम म्हणतो का? आम्हाला कधी समजणार की आम्हाला प्रेम झाले आहे? शत्रुघ्न, जेव्हा तुला असे वाटेल की तुझे मन तुझे असताना देखील परके झाले आहे, त्यावेळी तुला समजेल की तुला प्रेम झाले आहे. प्रकृतीच्या नियमानुसार मनात प्रेम भावना जागृत होते. भरत, प्रेम ही एक सुंदर भावना आहे, एक दिव्य अनुभव आहे, एक शक्ती आहे. प्रेम भक्तीचंच एक रूप आहे. प्रेम विश्वास आहे आणि प्रेम एक बंधन सुद्धा आहे. भ्राता राम, तुम्ही किती सुंदर उद्गारलात. प्रेम एवढं सगळं शिकवतं भ्राता? राजकुमारांना प्रणाम. मिथिलेच्या राजभवनात जाण्यासाठी महाराजांनी तुम्हाला बोलावले आहे. त्यांचे आगमन झाले आहे. कोण? अयोध्येचे 4ही राजकुमार. सुधावनजी सर्वांना घेऊन आले आहेत. जाऊया.
मांडवी बघ, सर्वानंद बरोबर म्हणाला होता. रघुनंदन रामांच्या मागे जे दुसरे रघुनंदन चालत आहेत ते कैकेयी नंदन भरत आहेत. श्रुतकीर्ती, लहान रघुनंदनांच्या मागे जे दुसरे लहान रघुनंदन आहेत ते सुमित्रानंदन शत्रुघ्न आहेत. भ्राता, देवी जानकी कुठे आहेत? म्हणूनच मी महाराज दशरथांच्या वंश परंपरेशी तुमचा परिचय करून देत आहे. कारण हा वंश सूर्यापासून जन्मला आहे, म्हणून यांचे कुलदेवता सूर्यदेव आहेत. सूर्यपुत्र मनु, इच्छुवा, भानदाता, महाराज सगर, ज्यांच्या तपस्येमुळे भागीरथी गंगा भूतलावर आली. दिलीप, रघु, ज्यांच्या द्वारातून याचक कधीही रिकाम्या हाताने जात नाही. अज आणि अजचे पुत्र महाराज दशरथ आणि यांचे व्रत आहे एका पिढीपासून दुसरी पिढी अधिक शुद्ध, अधिक धार्मिक आणि अधिक नीतिवान असावी. आणि त्यास महाराज दशरथांचे चारही पुत्र यावेळी तुमच्या समक्ष विराजित आहेत. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. प्रसिद्ध रघुकुलास कोण ओळखत नाही. आता आम्ही स्वयं आमच्या कुळाचा परिचय देतो. आमचा वंश निम्मी वंश म्हणून ओळखला जातो. प्राचीन काळात निम्मी त्रिलोक प्रसिद्ध धार्मिक राजा होते. मिठी त्यांचेच पुत्र होते, ज्यांच्यापासून मिथिला नाव प्रसिद्ध झाले. त्यानंतर उदावसू, नंदीवर्धन, सुकेतू, देवराज, बृहद्रूप, कीर्तिरत्न, महारोमा, दस्तरोमा. दस्तरोमांचे 2 पुत्र, ज्येष्ठ आम्ही जनक आणि कनिष्ठ कुशध्वज. आम्हाला 2 कन्या आहेत, सीता आणि उर्मिला. कुशध्वजेलाही 2 कन्या आहेत, मांडवी आणि श्रुतकीर्ती.
महाराज, मला काही बोलायचं आहे. राम आणि सीतेचा विवाह तर जुळला आहे. महाराज दशरथ, महाराज जनक, मला उर्मिला लक्ष्मणसाठी, मांडवी भरतसाठी आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नासाठी योग्य वाटत आहेत. आम्ही धन्य झालो महर्षी. आमची आणि कुशध्वजची हीच इच्छा होती. आज नेमी कुळ आणि रघुकुळ दोन्ही संबंधांच्या कोमल नात्यात पदार्पण करत आहात. हा एक प्रसन्नतेचा विषय आहे आणि दोन्ही कुळांसाठी शुभ संकेतही आहे. मी चारही कन्यांचा हात चारही राजकुमारांच्या हातात शुभलग्नाच्या वेळी देईन असे वचन देतो. आज मधा आहे. 3 दिवसानंतर जेव्हा उत्तर फाल्गुनी नक्षत्र लागेल त्याच शुभ घटिकेला विवाह संपन्न होईल. कल्याणम. सीता, शुभ समाचार आहे. आजपासून 3 दिवसांनी तुझा आणि रघुनंदन रामांचा विवाह होणार आहे. केवळ सीतेचा विवाह परंतु महाराज म्हणाले होते की उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती बद्दलही बोलणार आहेत. हो, बोलणे झाले ना. तर मग उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यांचा विवाह आजपासून 3 दिवसांनी करण्याचा निर्णय घेतलाय. मालविका